नमस्कार मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओवर म्हणजेच पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम या व्हिडिओवर एका युजरने एक कमेंट केली होती. एवढे व्याजदर सध्या बँकसुद्धा त्यांच्या FDवर देत आहेत अन 5 वर्षे बंधन न घालता. तर आजचा व्हिडिओ याच टॉपिकवर आहे. फिक्स्ड डिपॉझिट वर्सेस पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम किंवा पोस्ट ऑफिसच्या योजना. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की आपल्यासाठी खरंच कोणती योजना चांगली आहे. जेव्हा आपण आपली मेहनतीची कमाई गुंतवण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला कन्फ्युजन होत असते की नक्की कोणत्या ठिकाणी आपले पैसे गुंतवले पाहिजेत. हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आपण जेव्हा पण गुंतवणुकीसाठी बँक किंवा पोस्ट ऑफिस यांचा विचार करत असतो त्यावेळी आपल्या मनात 2 प्रश्न येतात. पहिला प्रश्न, माझे गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतील का? आणि दुसरा प्रश्न तो म्हणजे मला जास्त फायदा कोणत्या ठिकाणी होईल? आता आपण पहिल्या प्रश्नाचे उत्तर बघूया. आपले पैसे बँक किंवा पोस्ट ऑफिस यापैकी कोणत्या ठिकाणी सेफ आहेत? म्हणजेच कोणत्या ठिकाणी आपले पैसे बुडण्याची रिस्क नाही. आपण मागच्या काही दिवसात न्यूज पाहिली असेल की येस बँक बुडाली आहे, पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक बुडाली आहे. आपण पाहिले की या बँकेचे कस्टमर यांनी बँकेतून आपले पैसे काढण्यासाठी कशा रांगा लावल्या होत्या, पण त्या लोकांना आपले पैसे मिळत नव्हते. त्या लोकांनी कोर्टात केस पण केली आपले पैसे परत मिळावे म्हणून. पण कोर्ट आणि सरकारने स्पष्ट सांगितले की जी पण बँक बुडते त्यामध्ये तुमचे कितीही लाखो रुपये असू द्या, पण तुम्हाला फक्त 1 लाख रुपयेच परत मिळतील. बँकेत आपण कितीही लाख रुपये ठेवले तरी आपल्याला फक्त 1 लाख रुपयांचाच इन्शुरन्स असतो. म्हणजे जर बँक बुडाली तर आपल्याला 1 लाखच रुपये परत मिळणार. जेव्हा येस बँक आणि PMC बँक बुडाल्या त्यानंतर सरकारने आपण ठेवलेल्या रकमेची इन्शुरन्सची किंमत ही 5 लाख रुपये केली. म्हणजेच आपले फक्त 5 लाख रुपयेच बँकेत सुरक्षित आहेत. आपण कितीही लाख रुपये बँकेत ठेवले आणि ती बँक जर बुडाली तर आपल्याला फक्त 5 लाख रुपयेच परत मिळणार. भारतातील सर्व बँका या RBIच्या अंडर येतात आणि हा नियम भारतातील सर्व बँकांना लागू होतो. याउलट पोस्ट ऑफिस हे RBIच्या अंडर येत नाही. पोस्ट ऑफिस हे डायरेक्ट भारत सरकारच्या अंडर येते, म्हणून या ठिकाणी 5 लाख रुपयांचा नियम लागू होत नाही. तर मग आपल्याला किती रुपये मिळतील? आपण पाहिले की पोस्ट ऑफिस हे भारत सरकारच्या अंडर येते आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांची भारत सरकारची हमी असते. पोस्ट ऑफिसच्या योजनांना भारत सरकारची गॅरंटी असते. आजपर्यंत कधीच अशी वेळ आली नाही की पोस्ट ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाले आहेत व ते पोस्ट ऑफिस बुडाले आहे. तरी पण आपण मानूया की पोस्ट ऑफिस बंद पडले, तर अशा कंडिशनमध्ये आपण जेवढे पैसे पोस्ट ऑफिसमध्ये जमा केले आहेत ते सर्व पैसे आणि त्या पैशांचे व्याज ही सर्व रक्कम परत करण्याची जबाबदारी ही भारत सरकारची आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलेले आपले सर्व पैसे 100% सेफ आहेत. या ठिकाणी असा कोणताच नियम नाही की समजा आपण 20 लाख रुपये गुंतवले आहेत आणि पोस्ट ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर फक्त 5 लाख रुपयेच मिळतील. आपल्याला आपले 20 लाख रुपये आणि त्यावर जे काही व्याज होईल ते सर्व 100% मिळेल. या ठिकाणी आपण क्लिअरली बघू शकता की आपले पैसे बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये सेफ आहेत. आपल्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधूया. कोणत्या ठिकाणी पैसे गुंतवले तर मला जास्त फायदा होऊ शकेल? यासाठी आपण बँक FD आणि पोस्ट ऑफिस FD यांची तुलना करूया. कारण आपण पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम आणि बँक FD यांची तुलना व्यवस्थित करू शकत नाही. म्हणून आपण बँक FD आणि पोस्ट ऑफिस FD यांची माहिती बघूया. तर आपण बँक FDचे रेट बघूया. या टेबलमध्ये विविध बँकांचे FDचे व्याजदर दिले आहेत. आपण चार्टमध्ये पाहू शकतो की SBI बँक, कॅनरा बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि IDFC फर्स्ट बँक तसेच पोस्ट ऑफिस यांच्या FDचे व्याजदर दिले आहेत. प्लस आपण जर सिनियर सिटीजन असाल तर आहे त्या व्याजदरात 0.50% अजून ॲड करून मिळते. हे सर्व व्याजदर हे
7 दिवस ते 10 वर्ष कालावधीसाठी आहेत. म्हणजेच SBIचे व्याजदर हे 7 दिवस ते 10 वर्षांसाठी कमीत कमी 3% ते जास्तीत जास्त 6.50%, तर HDFC बँकेत 7 दिवस ते 10 वर्षांसाठी कमीत कमी 3% ते जास्तीत जास्त 7% व्याजदर हा फिक्स्ड डिपॉझिटवर मिळेल. आपण या सर्व बँकेचे मॅक्झिमम व्याजदर चेक केले तर दिसते की जास्तीत जास्त आपल्याला 7% व्याज मिळेल. आता आपण पर्टिक्युलर 5 वर्षांसाठी बँक्स किती व्याजदर देतात हे बघूया. यामध्ये आपण फक्त SBI बँक, ICICI बँक आणि HDFC बँक यांचेच व्याजदर आपण बघणार आहे, कारण RBI नुसार फक्त या तिन्ही बँका सेफ आहेत. आपण या चार्टमध्ये पाहिले तर समजेल की 5 वर्षांसाठी SBI 6.50%, ICICI 6.90%, तर HDFC बँक ही 7% व्याज देते. आता आपण पोस्ट ऑफिसच्या FDचे व्याजदर बघूया. पोस्ट ऑफिसमध्ये FD म्हणत नाहीत, तर त्याला टाईम डिपॉझिट म्हणतात. पोस्ट ऑफिसमध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी टाईम डिपॉझिट करू शकतो. तर यामध्ये 5 वर्षांसाठी जे टाईम डिपॉझिट आहे त्यात 7.50% व्याजदर मिळत आहे. आपण बँकांचे FD रेट पाहिले तर त्यामध्ये मॅक्सिमम 7% व्याजदर आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये 7.50% व्याजदर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की पोस्ट ऑफिसमध्ये पैसे सेफ आहेत आणि व्याजसुद्धा जेमतेम सारखेच किंवा जरा जास्तच आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. टेक केअर.